वाणीचा फायदा याच्या करता आहे, या वाचेनं, या वाणीनं, या पवित्र भूमीमध्ये जन्माला येऊन या वाणीनं वाचेनं गंगा गंगा जरी म्हटलं, मुखानं फक्त गीता गीता जरी म्हटलं, जीवनाचा अर्थ आहे. मुखानं फक्त ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी म्हटलं, जीवनाचा सार आहे. मुखानं फक्त तुकोबराईची गाथा गाथा म्हटलं तरी जीवनाचा उद्धार आहे. तसं फक्त या वाणीनं वाहणारी पवित्र गंगा गंगा जरी म्हटलं ना तरी तुमचा माझा उद्धार आहे. विठाल विठाल निस्ता उद्धारच नाहीये. आल्या जन्मामध्ये एकदा तरी त्या पवित्र गंगेमध्ये गेलं पाहिजे. मग ही गंगा कुणी आणली पवित्र या पृथ्वी लोकावर? त्याचं नाव आहे राजा भगीरथानं महाराज भगवान शिवजीकडे केलेली आराधना पोटी आलेली पवित्र ही गंगा आहे. पण या गंगेचं नाव घेतल्यानं, गंगेत स्नान केल्यानं, गंगेचं पवित्र जल घरी आणल्यानं होतं काय महाराज? नामदेव महाराज म्हणतात, जीवनात किती दुःख झालं असेल, दरिद्री झाले असेल, पाप झाला असेल, ते दोष बाजूला सारण्याची ताकद फक्त गंगा नावात आहे. मग नाव गंगा आम्ही घेतोय, नाव घेतानाच त्या ठिकाणी महाराज तिच्यात आम्ही स्नान करतोय आणि जीवनातलं पाप